ना होते नव्हते तेवढे सगळे पेशन्स एकवटून ना मला हा खवा करायला बसायचं होतं दुपारी. मी ठरवलंच होतं. पण त्याच्या आधी म्हटलं सकाळच्या नाश्त्यामध्ये असे गरमागरम पोहे बनवूयात. पोहे हा एक असा नाश्ता आहे की तो बनवला ना की बाकी कोणता नाश्ता बनवायला लागत नाही. सगळे आवडीने खातात. पण फक्त गरमागरम पोहे पाहिजेत. मग सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर दुपारी अशी सुरणाची कापं बनवायला घेतली दुपारच्या जेवणामध्ये. आता सुरण आणून बरेच दिवस झालं, करणं तर काय होत नव्हतं त्याचं. त्याला फारसा असा वेळ लागत नाही. आगळ, चिंच आणि मिठामध्ये शिजवून घ्यायचं. अगदी एक शिट्टी पुरेशी आहे. आणि त्यानंतर रव्यामध्ये तिखट, मीठ टाकून चांगली तव्यावरती भाजून घ्यायची. ते झाल्यानंतर असा बेरीचा केक बनवला होता. आता बेरीच्या केकच्या रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. तो पण इतका अप्रतिम झाला होता. आज असं वाटत होतं माझा कंप्लीट किचन डे आहे. कारण एवढे सगळे पदार्थ मी एकाच दिवशी बनवले आणि ह्या सगळ्याला पेशन्स लागतात. कारण सुरणाची कापं भाजायलासुद्धा बराच वेळ जातो आणि नंतर हे असा खवा बनवायला बसले त्याला पण बराच वेळ जातो. 2 लिटर ते 2.5 लिटर असं साठवणीतलं दूध होतं. मग म्हटलं सगळं एकत्र करून खवा बनवूयात. माहिती होतं मला की बराच वेळ जातो खवा बनवायला. आज बघितलंसुद्धा आणि असं केमिकलयुक्त जर खायचं असेल तर मला वाटतं ते पेशन्स माझे वर्थ इट आहेत. आणि हा एवढा कुंडा भरून खवा बघितल्यानंतर तर मला फारच समाधान वाटत होतं. तुम्हीसुद्धा कधी केला आहे का घरी खवा मला कमेंट करून सांगा. आणि आता ह्याच्यापासून बनवायचं काय जरा कन्फ्युजन आहे. कारण खव्याच्या बऱ्याच रेसिपी असतात ना त्यामुळे.